गौराई ही शाकाहारी आहे, कारण गणपती बाप्पा असतात ना घरामध्ये, त्यामुळे आमची गौराईला शाकाहारीचाच नैवेद्य असतो। काल तूप साखर चपाती असते आणि आज दोन्ही वेळ पूर्णतः शाकाहारी नैवेद्य, संपूर्ण पुरणपोळी सकट सगळा नैवेद्य असं साखर संगीत नैवेद्य गौराई मातेला दिला जातो। कारण आम्ही भरपूर ठिकाणी गेलो आणि तिथे आम्ही बघितलं की फक्त गौरी असते आणि त्या गौरीला आपण मच्छीचा नैवेद्य ठेवतो, म्हणजे काही लोक ठेवतो। गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली मोहरली खुलली कळी मोग। आधी आमच्याकडे गणपती असायचा मागापासूनचा नागवा कुटुंबामध्ये। गौरी आता 7 वर्ष झाले आमच्याकडे आहे। आमचं कुटुंब एकदम भरभरून जातं। सगळे कुटुंब मी पाहतो तुम्ही सगळे एकत्र आलेले आहेत आणि खूप उत्साही दिसत आहेत। तर याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरे तुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ नवा। आपण आलेलो आहोत रसिका डेकोरेटर्स नागवा परिवार चेंदणी त्या सांगतील। तर तुम्ही नैवेद्य आज काय ठेवलेलं आहे देवीसाठी? आज आमच्याकडे वरण भात आहे ना, तिखट भात आहे, बटाटा भाजी, खडा मसाला। पण देवीसाठी ते हो आम्ही ठेवतो, म्हणजे नैवेद्य ठेवायचो ड्युटी जे असायची, पण ते मिळत नाही त्याच्यामुळे नाही ठेवत। अच्छा, आज आपण आलेलो आहोत संपर्क केंद्राचे संचालक श्री प्र विठ्ठल ठाणेकर, जे अत्यंत फेमस आहे चेंदणी कोळेवाड्यामध्ये वसगळी। तर किती वर्ष झाले आपल्या या गौरीमध्ये? 115 वर्ष झाले। 115 वर्ष झाले। आणि नैवेद्याचं का कसं असतं? कारण का आपलं साधा असतो, व्हेजिटेरियन असतं सगळीकडे। अच्छा, कारण का गणपती बसत म्हणून छोडू मुझे कोण आहे? आज आपण आलेलो आहोत चेंदणी कोळेवाड्यामधील प्रसिद्ध गौराई येशिनारी निवासमधील गौराई। आज तिथे आलेलो आहोत। आपल्यासमोर आहेत महेंद्र कोळी, हे आपल्याला या गौरीबद्दल माहिती देतील। या गौरीला कितवं वर्ष झालं आहे हे आपल्याला सांगतील। आमची गौरी येशिनारी गौरी ही आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण करीत आहे। माझ्या पंजोबापासून ही गौरी चालू आहे आणि आज आम्ही तिची परंपरा चालू ठेवली आहे। आणि ही आमची गौरी नवसाला पावणारी आहे। काही लोकांना नवसाला पावली ते दरवर्षी येतात गौरीला काहीतरी नैवेद्य घेऊन विसर्जन आहे। आणि आम्ही संपूर्ण आमची येशिनारी फॅमिली एका युनिफॉर्ममध्ये गौरीला नाचत गाचत घेऊन जाणार आहोत। आणि विशेष गौराई मातेचा आई एकविरा देवीचा कॉर्नेटो त्याचे हे मोठे सगळं आलं। नमस्कार, माझं नाव वैभव नागवा। आमचं जे फकीरा नागवा कुटुंब आहे त्यातली आमची ही 3री पिढी मी म्हणेन, ही 3री पिढी, कारण तिथून ही प्रथा आमची चालत आली आहे गौरीची। आता आमच्या गौरीला 107 वर्ष पूर्ण झाली। आता तुम्हाला प्रश्न पडेल की 107 वर्ष एकच कुटुंब कसं काय निभावू शकतो? तर ही आमच्या खापरपणजी आणि त्याच्याही आधीपासून, म्हणजे साधारण 1919 पासून चालवत आलेली प्रथा, आणि ती अशी
आपला वाट काढत काढत म्हणजे ती देवी स्वतः गौरी माता स्वतः आपली वाट काढत काढत आमच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आणि आम्हाला एक तो सन्मान दिला किंवा आम्हाला तिची सेवा करण्याची एक संधी दिली. त्याबद्दल आम्ही नाकवा कुटुंबीय तिचे शतशः आभारी आहोत आणि आम्ही ते कधीच विसरणार नाही. बरं, माझ्या पुढच्या पिढीसाठी माझा संदेश असा आहे राहील की चौथी पिढी जी आहे आमची मुलं वगैरे की त्यांनी सुद्धा ही प्रथा चालू ठेवावी. आणि मी निश्चित ह्या गोष्टीचं खूप आश्वासित आहे की ज्या गौरीने आमच्यावर 107 वर्ष काढली पुढच्या वर्षी तिचं 108 होईल. म्हणजे 108 म्हणजे एक रुद्र तयार होईल थोडक्यात म्हणायचं. खूप धन्यवाद. गौराई मातेचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गौराई माते की जय. एकविरा माते की जय. व्हिडिओ काढला मी. म्हणजे आई येतील आम्हाला फोटो. ओके मला अरे तुला याच्यातलं काय हवंय घे ना. काय रे काय पण वडा भोजे घे. आपण आता कोळी परिवाराकडे आलेलो विटावा कोळीवाडा येथे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या गौरीचं विशेष काय आहे आणि तुम्ही किती वर्ष तुम्ही स्थापन केलंय गौरी. नमस्कार, मी निलेश कोळी. हा गणपतीची स्थापना गेली 75 वर्ष आम्ही पूर्णपणे फॉलो करत आहोत. गेली 75 वर्षामध्ये हा अखंड ज्या पद्धतीने ज्या गणपती उत्सवाचा जो प्रारंभ झालेला आहे
त्या प्रारंभामध्ये कोळी परिवारांची मूलभूत म्हणजे जे मेन फाउंडर आहेत ते माझी आत्या होती. त्यांनी ह्या गणपतीची स्थापना केली आणि त्यांच्यापासूनच ह्या गणपतीचं पूर्णपणे अखंड हा स्थापना केल्यापासून हा उत्सव जोरजोरात पद्धतीने आणि आनंदात आम्ही साजरा करतो. आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज गौरी विसर्जनाचा दुसरा दिवस आणि या विसर्जनाच्या दिवशी आम्ही पूर्णपणे सर्व कोळी फॅमिली एकत्र येतो आणि हा पूर्णपणे हा महाप्रसाद आम्ही देवाला अर्पण करतो. असं म्हटलं जातं की 56 भोग आम्ही पूर्णपणे दिले जातं. तशा पद्धतीने आमच्या गणपतीला आणि गौरी मातेला आम्ही हा 75 पूर्णपणे आम्ही हा महाप्रसाद अर्पण केला जातो. आणि जवळजवळ आपण 56 भोग म्हणतात पण ऍक्च्युअली जास्त झालंय. 101 प्रकार झाले आहेत ते आम्ही बघितलं. आमच्या या पद्धतीने देवाला अर्पण केलेलं आहे. आणि मूलभूत कारण म्हणजे असं बघायला गेलं तर हा पूर्णपणे जवळजवळ आमचे 6 काका एकत्र आहेत आणि 6 एकत्र मिळून आम्ही सगळे भाऊ मिळून हा गणपती उत्सव साजरा केला जातो. माझा भाऊ नितीन कोळी आहे. हे काही थोडी माहिती देतील गणपतीच्या स्थापनेपासून तर पूर्णपणे विसर्जनापर्यंत आम्ही कशा पद्धतीने भाऊ एकत्र येतो, कशा पद्धतीने आम्ही हे डेकोरेशन करतो. कारण हे डेकोरेशन आम्ही पूर्णपणे बनवतो. आम्ही कुठून म्हणजे परचेस करत. अच्छा, तुम्ही स्वतःहून बनवलंय? स्वतःहून बनवलंय. आणि ह्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल आहे. त्याचं मागचं कारण म्हणजे आर्टिस्ट आहे नितीन कोळी. ओके. तर काय तुमचं म्हणजे आजचा विशेष? ॲक्च्युली आमच्या आट्यांनी बसवला होता. हा नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध होता. कारण ते बोललेले नवस फेडण्यासाठी बरेच लोक यायचे. पण आता एक फॅमिली कुटुंब एकत्र राहून याच्या पुढे तो कोळी परंपरा चालू आहे. आणि त्याच्या दिवशी कोळी परिवाराचे सगळे लोक एकत्र येतात. खूप मजा करता तुम्ही. ओके, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गणपती बाप्पा